नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओएसएस नॉलेज पॉइंट या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एमपीएससी प्रिलिम 2023 या पेपरमधील पॉलिटी या सेक्शनवरचं डिटेल्ड अनालिसिस बघणार आहे. आपण त्यामध्ये बघा, आता प्रश्न जो सेट ए होता त्याच्यामध्ये 71 ते 85 हे जे प्रश्न आहेत, तर हे तुमचे पॉलिटी या विषयाशी संबंधित आहे. त्याच्यामधला पहिलाच प्रश्न होता की अनुच्छेद 164 मध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी समाविष्ट नाहीयेत. जर तुम्ही अनुच्छेद किंवा कलम 164 चा विचार केला तर हे कलम भाग 6 मधील आहे. भाग 6 मध्ये जे काही स्टेट एक्झिक्युटिव्ह किंवा राज्य कार्यकारी यंत्रणा आहे, राज्याची कार्यकारी कार्यकारी यंत्रणा आहे, त्याचा समावेश होतो. कलम 153 पासून ते कलम 167, कलम 153 पासून ते कलम 167 पर्यंत ह्या अनुच्छेदांचा समावेश आहे. त्यात बघा, आता कलम 164 काय म्हणतं? मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते. हे स्टेटमेंट नंबर 1 आहे. दुसरं, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही. त्याच्यानंतर इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील आणि जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर सुद्धा मंत्री राहणार नाही. आता हे 4 स्टेटमेंट हे 164 चा भाग आहे. जर तुम्ही टोटल कलम 164 बघितलं तर कलम 164 मध्ये टोटल 5 भाग आहेत, 5 सब पार्ट आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सर्वात पहिला पॉईंट बघितला तर मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. सर्वात पहिल्यांदा राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. यात त्यांना पूर्णपणे डिस्क्रिशनरी पॉवर आहे. कारण की कोणाला नियुक्त करायचं हे ते ठरवू शकतायत. साधारण ज्या सदस्याकडे बहुमत असू शकतं असा अंदाज घेऊन प्रॅक्टिकल बेसिसवरती राज्यपाल ह्या सदस्याची नियुक्ती करत असते. त्यानंतर इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील, ही स्टेटमेंट बरोबर आहे. यात मात्र या सेकंड केसमध्ये राज्यपाल जेव्हा इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात त्या केसमध्ये त्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणं मात्र बंधनकारक असतं. त्याच्यानंतर जी शेवटची केस आहे, जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, त्या कालावधीच्या समाप्तीनंतर तो मंत्री राहणार नाही, ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे सदर सदस्य हा मुख्यमंत्री किंवा मंत्री मंत्री म्हणून सदर सदस्य शपथ घेत असताना तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तरी तो शपथ घेऊ शकतोय. परंतु जेव्हा कायद्यानुसार त्याला विदिन 6 महिन्याच्या कालावधीत 6 महिन्याच्या आत त्याला कोणत्या तरी सभागृहाचा भाग होणं बंधनकारक असतं. ते विधानसभा असू शकते, लोकांमध्ये जाऊन इलेक्शन थ्रू विधानसभा असू शकते, किंवा विधान परिषद असू शकते. ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे, महाराष्ट्रातल्या साधारण 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही विधान परिषदेचा सदस्य होऊ शकता किंवा लोकांमध्ये जाऊन विधानसभेचा सदस्य होऊ शकता. बघा, आता जर कलम 164 जर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील आणि मंत्री राज्यपालांच्या मर्जीनुसार पद धारण करतील. ही केस सांगितली, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही डिस्क्रिशनरी पॉवर आहे आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती ही मात्र मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करावं लागते. दुसरं, राज्यातील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांचा एकूण मंत्र्यांची संख्या 15%पेक्षा. आता हे जे 15%चं लिमिट आहे, तर हे 15%चं लिमिट हे 91व्या घटनादुरुस्तीनुसार ऍड केलं. कोणती घटनादुरुस्ती मित्रांनो? 91वी घटनादुरुस्ती किंवा 91st अमेंडमेंट. काय आता ही 91वी घटनादुरुस्ती? तर 91वी घटनादुरुस्ती आहे 2003 ची. त्याच्यानुसार केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, त्याच्याची संसदीय पद्धती संबंधीचे जे कलम आहेत, तर त्या कलमांमध्ये हा लिमिटेड
मंत्रिमंडळाची संख्या सीमित करण्याचा, कमी करण्याचा हा क्लॉज ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तुम्ही तर त्यांच्यात एखाद्या राज्यामध्ये कमीत कमी 12 पेक्षा कमी नसावं, म्हणजे छोटं जर मंत्रिमंडळ म्हटलं तर किमान 12 असावं, मुख्यमंत्र्यांसह 12 मंत्री. हे छोटं कमीत कमी सदस्य संख्या, आणि मॅक्सिमम त्या राज्य मंत्रिमंडळामध्ये एकूण विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% जास्त नको, हे दोन्ही कलम त्याच्यात केले. याला एक अपवाद आहे. अपवाद तुमचा आहे दिल्लीचा. दिल्लीमध्ये 7 आहेत, 7 सदस्यांचं मुख्यमंत्र्यांसह तिथलं मंत्रिमंडळ आहे. आणि दुसरं आहे तुमचं पॉंडिचेरी. पॉंडिचेरी असेल, दिल्ली असेल, ह्या भागात मात्र तुम्हाला तो अपवाद बघायला मिळेल. तिसरं, मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असेल. हे स्टेटमेंट विधानसभेला एकत्रित जबाबदार असेल. तर तुम्ही प्रश्न बघितला तर 2 नंबरचं उत्तर काय म्हणतंय? मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही, नाही म्हणतंय. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे कोणते विधान समाविष्ट होत नाही, तर 2 नंबरचं विधान समाविष्ट होत नाही. 2 नंबरचा हा ऑप्शन आहे त्याचा. त्याच्यानंतर त्याच्यात म्हटलंय की एखाद्या मंत्र्याने त्याच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी राज्यपाल त्याच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये उद्देशासाठी दिलेल्या फॉर्म नुसार पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेईल. तर आता जर तुम्ही अनुसूच्या बघितली, शेड्यूल बघितली, तर ह्या शेड्यूल मध्ये आपल्याला सर्व शेड्यूल माहीत असणे गरजेचे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिलं शेड्यूल बघितलं तर राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्यांची नावं आणि एरिया आहे. शेड्यूल 2चा विचार केला तर त्याच्यामध्ये सॅलरीज आहे, म्हणजे पगार आहेत, सॅलरीज असेल, अलाउन्सेस असेल आणि इमॉल्वमेंट्स असेल, भत्ते असेल, पगार असेल त्याच्या संबंधी. त्याच्यानंतर शेड्यूल 3 मध्ये तुमचं दिलेलं आहे शपथ संबंधीचे नमुने. आता शपथ संबंधीचे नमुने वेगवेगळ्या 9 डिग्निटरीजचे दिले. त्याच्यामध्ये ही सुद्धा एखाद्या मंत्र्यांनी शपथ घ्यायचं त्याच्या संबंधीचा संदर्भ. साधारण जर तुम्ही विधानसभेचा विचार केला तर जो व्यक्ती आमदार म्हणून निवडणूक लढवतो, आमदारकीची निवडणूक लढवतो, त्यावेळेस जो नॉमिनेशन फॉर्म भरतो त्यावेळेस तो एक शपथ घेतो. आमदार झाल्यावर ती प्रोटेम स्पीकर कडनं दुसऱ्यांदा शपथ घेतो, आणि तो सदर व्यक्ती ज्यावेळेस मंत्री होतो असं तिसऱ्यांदा. 3 शपथचे नमुने त्या भागात दिलेले आहेत तुमची राज्य कार्यकारी यंत्रणेसंबंधीचा जर विचार केला तर. त्याच्यानंतर सलग 6 महिने, यातही मी तुम्हाला बोललो की एखादा सदर सदस्य जर कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल, राज्याचा विचार केला तर राज्य विधानसभा असेल किंवा राज्य विधान परिषद असेल, तर त्याला विदिन 6 महिने, 6 महिन्याच्या आत त्याला कोणत्या तरी सभागृहाचा सदस्य होणं बंधनकारक असतं. हे महत्वाचा क्लॉज आहे याच्यातला. त्याच्यानंतर शेवटचं मंत्र्यांचे वेतन असतील, भत्ते असतील, ते राज्य विधिमंडळ वेळोवेळी ठरवून देऊ शकते, आणि त्याचा सर्व नमुना शपथ 2 मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने कलम 164 आहे, टोटल डिटेल आहे त्याच्यामध्ये. 91व्या घटना दुरुस्तीनुसार 1 पॉईंट त्याच्यात ऍड केलेला आहे. आता बघा त्याचं उत्तरही बघितलं आपण, उत्तर 2 आहे. पुढचा जर बघितला तुम्ही तर पुढचा प्रश्न आहे तुमचा नागरिकत्व. पुढचा प्रश्न घेण्या अगोदर एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा क्वेश्चन व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन पूर्णपणे एकदा शांततेत वाचा, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ ऑन करून पुन्हा तो प्रश्न बघा. जर तुम्ही बघितलं नागरिकत्वासंबंधीचं कलम, व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येते जर, काय म्हणतात ते, व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येते जर व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले, एक, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर, फसवणूक, गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले असेल असे भारत सरकारचे समाधान झाले तर, व्यक्तीने राज्यघटनेशी अनिष्टा दाखवली तर, असे वेगवेगळे क्लॉज आहेत. त्याच्यानुसार आता बघू आपण बरोबर काय आणि चुकीचं काय. जर तुम्ही नागरिकत्व हा विषय जर बघितला तर नागरिकत्व साधारण कोणत्या भागामध्ये येतो हे आपल्याला माहित पाहिजे. नागरिकत्व हा विषय येतो तुमचा भाग 2 मध्ये. कलमांचा विचार जर केला तर कुठपासून कुठपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, तर आर्टिकल नंबर 5 टू आर्टिकल नंबर 11 ही जी कलम आहेत ही सर्व नागरिकत्वासंबंधीची कलम आहे. आणि नागरिकत्वासंबंधी एक महत्वाची बाब आहे की जे व्यक्ती भारताचे नागरिक आहेत त्यांना मूलभूत अधिकार जर विचार केला, ते मूलभूत अधिकार 15,
मूलभूत अधिकार 16, मूलभूत अधिकार 19, 29 आणि 30, हे सर्व काही मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे. इतर मूलभूत अधिकार भारतीय नागरिक असतील किंवा परदेशी नागरिक असतील त्यांना अवेलेबल. आता नागरिकत्व स्टडी करत असताना दोन आहे. नागरिकत्व कसा भेटेल, नागरिकत्व मिळणे, त्याच्या संबंधीचे कलम आहे. ऍक्विजिशन ऑफ सिटिझनशिप म्हणतो आपण. नागरिकत्व कोणकोणत्या पद्धतीने मिळेल, नागरिकत्व मिळण्याबाबत. आणि दुसरा पॉइंट जर विचार केला तर ज्याला आपण लॉस ऑफ सिटिझनशिप म्हणतो किंवा नागरिकत्व काढून घेण्याबाबत. नागरिकत्व मिळण्याबाबत आणि नागरिकत्व काढून घेण्याबाबत. काढून घेणे. जर तुम्ही नागरिकत्व मिळण्याबाबत बघितलं तर त्याच्यामध्ये पाच महत्वाचे प्रकार आहे आणि 6वा एक स्पेशल क्लॉज आहे. 5 मध्ये जर विचार केला तुम्ही तर तुम्हाला जन्माद्वारे नागरिकत्व मिळू शकते. त्याच्यानंतर दुसरा विचार केला तर तुम्हाला वंशतत्वाद्वारे डिसेंटद्वारे मिळू शकते. तिसरा विचार केला तर रजिस्ट्रेशनद्वारे मिळू शकते. चौथं नैसर्गिक न्यायतत्वानुसार मिळू शकते, नॅचरलायझेशनद्वारे. 5वा जर विचार केला एखाद्या टेरिटरी जर भारतात सामील झाली, इन्कॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, त्याद्वारे नागरिकत्व मिळणार आहे. आणि शेवटचं आसाम संबंधीचा आसाम अकॉर्ड आहे, त्याच्या संबंधी नागरिकत्वाची तरतूद केली. हे झालं नागरिकत्व मिळण्याबाबत. आता नागरिकत्व काढून घेण्याच्या लॉस ऑफ सिटिझनशिप किंवा नागरिकत्व काढून घेण्याच्या 3 पद्धती. एक बाय रिन्युन्सिएशन. त्याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा सिटीजन स्वतःहून ते नागरिकत्व भारतीय नागरिकत्व सोडू शकते, रिनाऊन्स करणे. दुसरं असतं टर्मिनेशन. त्याच्यात टर्मिनेशन केलं जातं. जर त्याने इतर देशांचे नागरिकत्व झालं त्याचं भारतीय नागरिकत्व टर्मिनेट केलं जातं. आणि शेवटचं असतं तुमचं 3 नंबरचं असतं डिप्रिव्हेशन. आता ह्या डिप्रिव्हेशन मध्ये किंवा नागरिकत्व काढून घेण्याच्या तरतुदी दिल्या आहेत. आता डिप्रिव्हेशन करणे किंवा नागरिकत्व काढून घेणे याच्यामध्ये साधारण 4-5 पॉईंट ऍड करता येतील आपल्याला. त्यात पहिला पॉईंट जर म्हटला तर हा इथं दिलाय की गैरप्रकार किंवा फसवणूक करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले पाहिजे. त्या डिप्रिव्हेशन मध्ये तो पॉईंट कव्हर होतो. पहिला, नागरिकत्व तुम्ही फ्रॉड पद्धतीने मिळवलेलं आहे. दुसरा त्याच्यातला पॉईंट जर विचार केला तर तुम्ही घटनेशी अनिष्टा दाखवली, डिसलॉयल्टी दाखवली. जर तुम्ही घटनेबरोबर डिसलॉयल्टी दाखवतायत, अनिष्टा दाखवतायत, त्याही केसमध्ये काय होतं, तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जातं. त्याच्यानंतर जर तुम्ही युद्ध काळामध्ये एखाद्या शत्रुत्व असलेला देश त्याच्याशी व्यवहार ठेवतात, जसं पाकिस्तान असेल किंवा चायना असेल, पाकिस्तान असेल, चायना असेल, असे शत्रुत्व असणाऱ्या देशाबरोबर जर तुम्ही काही संबंध ठेवतायत त्या केसमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जर पॉइंट केला जर तुम्ही 7 वर्षापेक्षा जास्त सतत सतत 7 वर्ष 7 वर्ष जर बाहेर राहिले तर सतत 7 वर्ष जर बाहेर राहिली कंटिन्यू तरी तुमचं नागरिकत्व जाऊ शकतायत. आणि शेवटचा पॉइंट आहे की व्यक्तीने नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवल्यानंतर, त्याला बाय नॅचरलायझेशन असेल, नोंदणीद्वारे रजिस्ट्रेशन असेल, तर त्या केसमध्ये जर त्याला नागरिकत्व मिळवले आणि ते मिळवल्यापासून 5 वर्षाच्या आत त्याला 2 वर्षाचा कारावास पाहिजे. जर 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तचा कारावास होत असेल तर त्या केसमध्ये त्याचं नागरिकत्व जाऊ शकते. त्यामुळे ही बी केस आहे की जिथं नागरिकत्व संपुष्टात येते. त्यामुळं त्यांनी काय म्हटले, व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर व्यक्तीस नोंदणीकृत नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत जर त्याने 2 वर्षापेक्षा जास्त कारावास झाला असेल तर त्या केसमध्ये, डिप्रिव्हेशन मधली महत्वाची केस. ठीक आहे. जर तुम्ही विचार केला तर शेवटचे डिप्रिव्हेशन संबंधीचे तत्व आहे. आणि नंबरचं तत्व काय, नंबरचं तत्व आहे त्याचं टर्मिनेशन संबंधीचं तत्व आहे. जर त्याने कलम 9 नुसार जर इतर देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारताचं नागरिकत्व ऑटोमॅटिक संपुष्टात येतं. अशा पद्धतीने
भाग 2 मधलं नागरिकत्व विषय आहे, सर्व डिटेल बघायचं आहे. नागरिकत्व उत्तर क्रमांक 2 आहे, कारण की उत्तर क्रमांक 2 कसं आहे, ते ब चुकीचं आहे, त्यामुळं क आणि ड बरोबर. क ड हे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा प्रश्न आहे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन मधला. काय सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कुठून कुठून आपण कोणकोणत्या गोष्टी गोष्टी घेतलेल्या आहेत किंवा संदर्भ लागतो त्याच्या संबंधीचा आहे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. खूप महत्वाचा पॉईंट आहे, भरपूर वेळ त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे आणि येऊ शकतील असा हा पॉईंट आहे सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा. त्यामुळे प्रत्येक एक्झामला जाण्याच्या अगोदर ऍटलीस्ट थोडं केअरफुली बघून घेणे खूप महत्वाचं ठरतं. बघा आता याच्यात भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती किंवा योग्य जोड्या कोणत्या, तर त्या ठरवायच्या. आता बघा, पहिले उपराष्ट्र, तर हे उपराष्ट्रपती पद किंवा व्हाईस प्रेसिडेंटचे पद कुठून आणलेले आहे, तो कोणत्या देशाकडनं घेतलेलं आहे व्हाईस प्रेसिडेंट पद, ते अमेरिकेकडनं घेतलेलं आहे. हे बरोबर आहे का पहिला ऑप्शन? बरोबर आहे विद्यार्थी. दुसरा आहे कॅनडा. कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा घेतलेली आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. तिसरं दक्षिण आफ्रिका, राज्यसभा संबंधी निवडणूक पद्धती घेतली आहे का? येस, ही बरोबर आहे. आयर्लंड, आयर्लंड कडनं आपण काय घेतलं बाई, तो आयर्लंड कडनं घेतलंय की राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशिष्ट कामगिरी केलेल्या सदस्यांचे नामनिर्देशन करणं किंवा नॉमिनेशन करणं. मेंबरचं जे नॉमिनेशन आहे, जे 12 सदस्य राष्ट्रपती नॉमिनेट करतात डिस्टिंग्विश फील्ड मध्ये, तर ते नॉमिनेशन जे पद्धत आहे, तर ते पद्धत आपण आयर्लंड कडनं घेतली. आता दोन बाबी त्याच्यात लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतलं आपण, राज्यसभेची निवडणूक पद्धत घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणि राज्यसभेवरती जे सदस्य नामनिर्देशित आहेत ते आयर्लंड कडनं घेतले. दोन्ही पॉईंट वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तर हे चारही ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळं त्याच्यात कन्फ्युजन नाही होऊ द्यायचं. त्याच्यानंतर पुढे बघा आता, अजून जर विचार केला अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनचा, तर आपण तिथनं ज्युडिशियल रिव्ह्यू हा एक महत्वाचा पॉईंट घेतलेला आहे. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनचा विचार केला तर ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन असेल, न्यायिक पुनर्विलोकनाचा महत्वाचा पॉईंट त्याच्यात आपण घेतलेला आहे. मूलभूत हक्क असेल, मूलभूत हक्क असेल, न्यायिक पुनर्विलोकन असेल, त्याच्यानंतर न्याय व्यवस्थेचं इंडिपेंडन्स असेल, या सर्व गोष्टी आपण त्याच्यातनं घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आहे कॅनडा. कॅनडाकडनं युनियन ही संज्ञा घेतली, त्याच्याबरोबर आपण घेतले सुप्रीम कोर्टामधलं ऍडवायझरी ज्युरिडिक्शन किंवा सल्लात्मक संबंधी जी न्याय व्यवस्थेची पद्धती आहे, ऍडवायझरी ज्युरिडिक्शन सुप्रीम कोर्टचं, तर ते सुद्धा आपण कॅनडाकडनं घेतले. त्याचे जे डिटेल सर्व सोर्सेस आहेत ते व्यवस्थित आपल्याला करावं लागणार आहे पूर्ण. त्याच्यानंतर त्याचा अजून एक महत्वाचा पॉईंट जर बघितला तुम्ही, तर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. तर ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण संयुक्त बैठक, ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन कडनं जी जॉईंट सिटिंग आहे किंवा संयुक्त बैठक आहे, जी तुम्हाला संसदेत बघायला मिळते कलम 108 नुसार, जी संयुक्त बैठक बघायला मिळते, तर ती संयुक्त बैठक कलम 108 नुसार घेतलेली आहे, तर ती सुद्धा आपण ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक दोन बाबी जर बघायला गेलं, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडनं आपण द्विगृही, बायकॅमेरलिझम, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडनं आता जे दोन गृह आहे, राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्याच्यामध्ये द्विगृही पद्धती, बायकॅमेरलिझम, ते कोणाकडनं घेतलंय बायकॅमेरलिझम? आपण द्विगृही पद्धत ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन घेतलंय किंवा त्याच्यानंतर कॅबिनेट सिस्टीम असेल, तीही आपण काय घेतलेली, कॅबिनेट सिस्टीम ही ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेली. संसदीय शासन पद्धती असेल ती ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलेली आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यामुळे आता याचं उत्तर काय, ऑल ऑफ द अबो बरोबर आहे. याचं तुम्ही डिटेल एकदा लिस्ट बघा सर्व. डिटेल लिस्ट मध्ये आता दोन तीन गोष्टी सांगेल, जसं ज्युडिशरी विषय, न्याय व्यवस्था, थोडं कम्पॅरेटिव्ह न्याय व्यवस्थेसंबंधी बघत असताना आता ज्युडिशरी हा जर शब्द बघितला तर न्याय व्यवस्था बघितलं तर आपण भारत सरकार कायदा, भारत सरकार कायदा 1935 इथनं काय घेतलेलं आहे, न्याय व्यवस्था. त्याच्यानंतर अजून कुठे तुम्हाला न्याय व्यवस्थेचा संदर्भ बघायला मिळतो, दुसरा न्याय व्यवस्थेचा संदर्भ बघायला मिळतो तुम्हाला युएस कॉन्स्टिट्यूशन. युएस कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय, युएस कॉन्स्टिट्यूशन मधून आपण घेतले न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतोय, जी आर म्हणतोय, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतोय. हा दुसरा पॉईंट आपण इथे पुन्हा आपल्याला ज्युडिशरी संबंधी बघायला मिळतो. तिसरा आपल्याला बघायला मिळतो इंडिपेंडन्स ऑफ द ज्युडिशरी, स्वतंत्र न्यायव्यवस्था, स्वतंत्र न्यायव्यवस्था हे आपल्याला युएस कॉन्स्टिट्यूशन कडनं बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं इंटिग्रेटेड ज्युडिशरी, तर आपण ते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलेलं. म्हणजे न्यायव्यवस्था भारत सरकार कायद्यातनं, त्याच्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था युएस कॉन्स्टिट्यूशन कडनं, आणि ती इंटिग्रेटेड एकत्रित न्यायव्यवस्था ते ब्रिटिश कडनं, न्यायिक पुनर्विलोकन पुन्हा युएस कडनं, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असतील, त्यांचे जे जजेस असतात त्यांच्या रिमूव्हलची प्रोसेस असेल ती सुद्धा आपण युएस कॉन्स्टिट्यूशन कडनं घेतलेलं. अशा पद्धतीने एकच सब्जेक्ट वेगवेगळ्या देशांकडनं आपण काय काय बाबी घेतलेल्या, अशा कम्पॅरेटिव्ह जर स्टडी केला तर तुम्हाला ते लक्षात राहील. दुसरा विषय असेल तुमचा संसदे संबंधीचा, आपण जे आता बघितलं, असं कम्पॅरेटिव्ह स्टडी करत नाही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे भाषांसंबंधी, भाषा या विषयासंबंधीचा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. त्याच्यात जर बघायला गेलं तर काय म्हणताय, संसदीय राजभाषा समिती संबंधीचा हा प्रश्न आहे. कशा संबंधी प्रश्न आहे मित्रांनो, हा संसदीय राजभाषे संबंधी. काय प्रश्न वाचू आपण आता, सर्वांनी पॉज करायचंय, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि त्याच्यानंतर तो खाली डिस्कशन आहे त्याचा बघायचा आहे. तर बघा आता संसदीय राजभाषा समितीचा काय प्रश्न, संसदीय राजभाषा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते आहेत. पहिला ऑप्शन आहे संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदी भाषा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे, हा पहिला पॉईंट आहे. दुसरा, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे, सूचना करणे. त्याच्यानंतर पुढचा आहे धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे. पुढचं आहे तुमचं स्थानिक भाषा भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे. त्याच्यानंतर त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारस करणे. आता त्या पॉईंटवरती आपण आधी थोडं बोलून घेऊ आणि त्यानंतर उत्तर काय त्याचं बघू. तर तुम्ही भाषा हा जर विषय जर बघितला अभ्यासात, तर भाषा हा विषय मागच्या काही वर्षात प्रिलियम परीक्षांचं अनालिसिस केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये भाषा हा विषयावरती फोकस केलेला आहे. त्याचा संदर्भ तुम्हाला भाग 17 मध्ये बघायला, संविधानाचा भाग 17 हा भाषा विषयासंदर्भित आहे. कोणता भाग विद्यार्थी मित्रांनो, भाग 17 हा संविधानाचा. त्याच्यामध्ये कलमांचा विचार केला तर साधारण कलम 343 पासून कलम 351 पर्यंतचे जे कलम आहेत, 343 ते 351, याच्यामध्ये वेगवेगळे सर्व भाषांसंबंधीच्या तरतुदी दिल्या. मग त्याच्यात केंद्रासंबंधीच्या भाषा असेल, प्रादेशिक भाषांसंबंधी असेल, त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेत कोणत्या भाषा वापरल्या जातील, आणि जे वेगवेगळे कायदे आहेत काही, तर त्या कायद्यांमध्ये कोणती भाषा वापरली जाईल, अशा संबंधीच्या 4 भागांमध्ये त्याची विभागणी करून त्या भाषा विषयासंबंधीचा डिटेल अभ्यास त्याच्यात केलेला आहे. तर या सर्व याचा विचार करत असताना आपल्याला आता भाषा विषयावर आपण नंतर जो अगोदर आपण त्या कमिटीवर बघू. संसदीय राजभाषा समिती काय, हा प्रकार काय, कधी आला. जर तुम्ही राजभाषेचा जर विचार केला तर ही कमिटी साधारण 1976 ला सेटअप केली. कोणत्या वर्षी सेटअप केली विद्यार्थी मित्रांनो, 1976 ला ही कमिटी स्थापन केलेली
आहे. आणि ही कमिटी कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन केली? ती ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट जो होता 1900, कोणत्या कायद्याच्या अंतर्गत स्थापन केली मित्रांनो? ती स्थापन केलेली आहे ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963. ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट 1963 अंतर्गत काय केलेली आहे? ती समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यानंतर या समितीचा 1976 संसदीय राजभाषा समिती स्थापन केली आहे. तिचा अध्यक्ष, तिचा चेअरमन, तिचा चेअरमन कोण असतो? गृहमंत्री असतो. कोण असतो? गृहमंत्री, होम मिनिस्टर हा तिचा चेअरमन असतो. ते आपल्याला सर्वांना लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आता बघू आपण त्याच्यातली एक एक कलम काय आणि नेमकं त्याचं उत्तर. तर या समितीचा जर उद्देश बघितला तुम्ही, तर सदर समितीचा उद्देश काय आहे? तर तुम्हाला त्या उद्देशात पहिलं येईल की हिंदी भाषा प्रशासकीय कामासाठी जी वापरत आहे आपण त्याच्यात किती प्रगती झाली. काय पहिला पॉईंट, की हिंदी भाषाचा प्रशासकीय कामासाठी जो वापर झाला त्याचा आढावा. जसं पहिलाच पॉईंट बघा, संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे, हेच त्याचा ऍक्च्युली महत्वाचा उद्देश. ऑफिशियल कामांसाठी पण वापरा, प्रशासकीय कामांमध्ये प्रगती किती कशा पद्धतीने वाढवू शकतो हा आपण त्याच्यातला बरोबर आहे. तो ऑप्शन नंबर 2 करतो. आता उर्वरित पैकी बघू आपण. त्याच्यानंतर दुसरं, नवीन गटात राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे हा पण त्याच्यात घेत नाही. त्याच्यानंतर अजून एक जर महत्वाचा तुम्ही मुद्दा जर बघितला त्याच्यामध्ये, तर त्या बाकी सर्व बाबी त्याच्याकडे येत नाही. कमिटीकडे सर्वात पहिला जर विचार केला तर ते महत्वाचे 2 पर्पज आहेत कमिटी, जे पहिल्याच ऑप्शन मध्ये अधिकृत केले. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे, त्याच्या संरक्षणासाठी शिफारस करणे, त्रिभाषा सूत्र, हे सर्व त्या कमिटीमध्ये नव्हते. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर कमिटीचं कॉम्पोजिशन जर विचार केला आपण, तर त्या कमिटीमध्ये साधारण 30 लोक असतात. किती लोक असतात? साधारण 30 लोक त्याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यामध्ये 20 लोक लोकसभेतनं असतात आणि 10 लोक हे राज्यसभेतनं असतात. 20 लोकसभेतनं आणि 10 राज्यसभेतनं असतात. अशा पद्धतीने त्याचं कॉम्पोजिशन आहे. त्याच्यानंतर पुढचा जर विचार केला आपण तर महत्वाचे कलम एकदा रिव्ह्यू करून घेऊ. 343 मध्ये काय म्हणतात? केंद्र शासनाची ऑफिशियल लँग्वेज, ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन, केंद्राची ऑफिशियल लँग्वेज काय, त्याची संबंधी भाषा. त्याच्यानंतर 344 मध्ये काय त्यांनी काय म्हटले? कमिशन आणि कमिटी, ऑफिशियल लँग्वेज जे आहे किंवा कार्यालयीन भाषा संबंधीची कमिटी आणि कमिशन याच्यावरती भाष्य 344 मध्ये केलं. त्यांनी म्हटलं होतं की 10 वर्ष संपण्याच्या आत अशा पद्धतीने कमिटी घेऊन या तुम्ही. त्याच्या संबंधी 344 मध्ये भाष्य. 345 मध्ये राज्यांच्या कार्यालयीन भाषेविषयी त्यांनी अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे. ऑफिशियल लँग्वेज और लँग्वेजेस ऑफ द स्टेट वर बोललेलं आहे. त्याच्यानंतर 346 मध्ये एक राज्याचे दुसऱ्या राज्याबरोबर जेव्हा काही पत्र व्यवहार होतात, प्रशासकीय कामं होतात, त्या कम्युनिकेशन मध्ये वापरणाऱ्या भाषा संबंधित बोलल्या जाते. त्याच्यानंतर 347 मध्ये स्पेशल सेक्शन जे आहेत, स्पेशल काही ठराविक क्षेत्रामध्ये काही लिमिटेड लोक काही भाषा बोलत असतील, स्थानिक भाषा, त्याच्या संबंधित हे सेक्शन 347 आणि 348 मध्ये सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, कायदे असतील त्याच्या संबंधीच्या भाषांवर भाष्य करते. 349 मध्ये लॉज संबंधीचा संदर्भ आहे. आता आपण इथे फास्ट एकदा फक्त रिकॅप करतो. 350 मध्ये भाषेसंबंधीच्या ज्या काही तक्रारी असतील, ग्रीव्हन्सेस असतील ते रिॲड्रेस करणं आहे. त्याच्यानंतर 350 चा जर विचार केला तर मातृभाषेचा प्राथमिक शिक्षणामध्ये, प्राथमिक स्टेजला प्राथमिक शिक्षणात त्याचा समावेश करणे. आणि 350 बी मध्ये
काय केलंय, स्पेशल ऑफिसर लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी स्पेशल ऑफिसरच्या अपॉइंटमेंट संबंधीचं भाष्य करता येईल. आणि 351 मध्ये हिंदी भाषेच्या विकासासंबंधी 351 आणि डायरेक्टिव्ह फॉर द डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेजेस, अशा पद्धतीने वेगवेगळी कलम आहेत जी सर्व भाग 17 मध्ये समाविष्ट आहे. याची आपण नोंद घ्यायची, अभ्यास करायचा त्या पद्धतीने. त्याच्यानंतर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे, पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आणि कोणत्या? नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज वर तिथे म्हणतात दोन पद्धतीच्या बॉडी असतात. काही आहे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, काही आहे स्टॅच्युटरी बॉडीज, आणि काही आहे त्या दोन्हींमध्ये पण येते. जसं जर तुम्ही बघितलं, नीती आयोग, नीती आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का? नाही, नीती आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्टेट फायनान्स कमिशन, काय स्टेट फायनान्स कमिशन? नीती आयोग नाहीये. उत्तर काय विचारलंय त्यांनी, पुढीलपैकी बिगर घटनात्मक. ठीक आहे, बिगर घटनात्मक कोणकोणत्या संस्था आहेत? त्याच्यामध्ये सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन ही सुद्धा बिगर घटनात्मक आहे. 1 आणि 4. आता जर तुम्ही नॅशनल बॅकवर्ड कमिशनचा जर विचार केला तर नॅशनल बॅकवर्ड कमिशन हे 338 नुसार 338 बी नुसार त्याचा समावेश केलेला आहे, त्यामुळे घटनात्मक आहे ते. आपल्याला माहिती आहे की त्याच्या संबंधी 102 बी घटना दुरुस्ती केलेली आहे. 102 घटना दुरुस्ती करून 2018 साली त्याला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे, घटनात्मक आहे. स्टेट फायनान्स कमिशन, आपल्याला माहिती आहे कलम 243 मध्ये I5, काय म्हणतोय मी, I5 म्हणजे 243 आय मध्ये वित्त आयोग किंवा फायनान्स कमिशन आहे. त्यात क्लिअरली अधोरेखित केलंय 243 आय मध्ये की 273 घटना दुरुस्ती लागू झाल्यानंतर तिथून पुढे 1 वर्षाच्या आत राज्यपालांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करावी. त्या संबंधीच्या अटी असेल, पात्रता असेल, सदस्य संख्या असेल, हे राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे ठरवेल, हे त्याच्यात क्लिअरली नमूद केलेलं आहे. त्यामुळं 2 मध्ये जे आहे राज्य वित्त आयोग ही सुद्धा घटनात्मक बॉडी आहे. त्यांनी विचारले नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या, तर उत्तर काय मित्रांनो, 4, 1 आणि 4. उर्वरित 2 ज्या आहेत त्या घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत. अशा पद्धतीने बाकी बॉडी पण एकदा बघून घ्या. सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन सुद्धा कायद्याद्वारे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट नुसार आहे, त्यामुळे ती सुद्धा बिगर घटनात्मक संस्था आहे. त्याच्यानंतर आणि जर पुढचं विचार केला तुम्ही तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, काय विचारले त्याचं, व्हॉट आर द ड्युटीज, राज्य मागास वर्ग आयोगाची कर्तव्य काय? काय विचारले, प्रश्न नंबर 58 आहे, राज्य मागास वर्ग आयोगाचे कर्तव्य. हा प्रश्न येण्याचं कारण होतं त्यावेळेस 102 घटना दुरुस्ती रिसेंट झालेली, 102 घटना दुरुस्ती कधीची, 2018ची. 102 घटना दुरुस्तीनुसार जर विचार केला, मंडल खटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय झालं होतं की मंडल खटल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस स्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. आणि मंडल केस झाली आणि त्याच्यानंतर इमिजिएटली जर विचार केला तर आपण 1993 ला काय म्हणतो मी, 1993 राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन केलेला होता. आणि त्या आयोगाला पुढे 2018 102व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला आपण काय दिले, घटनात्मक दर्जा दिला. त्याच्या संबंधी हा घटनात्मक दर्जा देत असताना घटनेमध्ये वेगळं कलम 338 बी काय केले, समाविष्ट केले. आता आपण थोडं प्रश्नाकडे की त्याचे कर्तव्य काय आहेत नेमके बघा. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, हे आहे का? यस, राज्य मागासवर्ग हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्कासाठीच काम करते आणि त्या तक्रारची चौकशी करायची त्यांना परमिशन आहे, करणे याची चौकशी करायची पावर त्यांना दिलेली आहे ऑलरेडी त्यांना.
दिवाणी न्यायालयाचे किंवा सिव्हिल कोर्टच्या सर्व पॉवर्स त्यांना उपलब्ध आहेत, प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय मित्रांनो बरोबर आहे. दुसरं, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे, सल्ला देणे, हे पण आहे. सल्ला देणे, ऍडवायझरी रोलही केला जातो. सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास, प्रगती, इतर संबंधीची कार्य पार पाडणे, हे तीनही कार्य ही बॉडी करते. याच्या संबंधी याच्या अगोदर जेव्हा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासंबंधीच्या काही तक्रारी आल्या तर त्या नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टकडे जायचे. पण आता याला घटनात्मक दर्जा दिल्यामुळे आता याच्या पुढे सर्व त्या पद्धतीच्या केसेस या सर्व नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासकडेच येत जाणार आहे. त्याच्यानंतर अजून काय केलं जातं, जर तुम्ही बघितलं ह्या आयोगाचं, तर हा आयोग त्याच्या कामासंबंधीचा दरवर्षी जो रिपोर्ट तयार होतो तो रिपोर्ट राष्ट्रपतींकडे सादर करतो. त्यांच्या कामासंबंधीचा रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे सादर करतात. त्याच्यामध्ये जर बघितलं चेअरमन, जर त्याची सदस्य संख्या बघितलं, कॉम्पोजिशन बघितलं, तर चेअरमन असतात, व्हाईस चेअरमन असतात आणि इतर 3 सदस्य असतात. अशा पद्धतीने 5 सदस्यीय ही आयोग आहे. त्याच्या संबंधीच्या सेवा शर्ती असतील, अटी असतील, त्या पुन्हा राष्ट्रपतीच ठरवत आहेत. सेवा शर्ती म्हणजे सर्व्हिस कंडिशन असतील, सर्व्हिसेस रिलेटेड कंडिशन्स असतील, काही त्या सर्व बाबी सेवा शर्ती आणि अटी असेल त्या कोण ठरवते, राष्ट्रपती ठरवते. ठीक आहे, सेवा शर्ती आणि अटी राष्ट्रपती ठरवतात. त्याच्यानंतर हे कमिशन ज्यावेळेस सुरुवातीला म्हटलं विशिष्ट तक्रारींची चौकशी ज्यावेळेस करतात तर त्यावेळेस सिव्हिल कोर्टला ज्या पॉवर्स असतात त्या पद्धतीने ते एखाद्याला समन करू शकतात, सर्व पद्धतीने जाब नोंदणी असेल आणि सर्व त्या पद्धतीनेच त्याचं कामकाज चालतं. ठीक आहे, तर एवढं सफिशियंट आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस संबंधी. त्याच्यानंतर पुढचं, आता हा पक्षांसंबंधीचा भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष याच्या संबंधी कोणती जोडी चुकीची आहे या संबंधी त्यांनी बोललेलं. पहिलं बघा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPIM याची स्थापना 1964 आहे का, हे स्टेटमेंट आहे. बरोबर आहे. दुसरं, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI 1926. ठीक आहे, आपण हा बघू 1926 आहे का, हा थोडा राहून ठेवू आपण. बहुजन समाजवादी मायावती ज्याच्या अध्यक्ष आहेत त्या, बहुजन समाजवादी पक्ष 1984. बरोबर आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998, ही काँग्रेसमधनं कुठून बाहेर आलेला पक्ष. बरोबर आहे. बरोबर आहे. आता जो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे तो 1920 ला स्थापन झाला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ही 1920 ला स्थापन झाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 चुकीचा आहे त्याच्यात. त्याच्यात पक्ष पद्धतीवर मी इथे जास्त बोलणार नाही. एखादा रॅन्डम क्वेश्चन असतो तशा पद्धतीने हा रॅन्डम क्वेश्चन, पुन्हा हाच टॉपिक मेन्सला खूप डिटेल असल्यामुळे एखाद्या वेळेस येऊ शकते हा रॅन्डम आलेला क्वेश्चन. त्याच्यानंतर आता योग्य जोड्या जुळ्या वेगवेगळ्या भागांसंबंधीचा हा बेसिक क्वेश्चन. जर तुम्ही बघितलं तर एक प्रश्न आपल्याला अनुसूचीवर किंवा शेड्यूलवर, जे 12 शेड्यूल आहेत अनुसूची आहे त्याच्यावर एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे तुमचा भागावर, भाग असेल, अनुसूची असेल, त्याच्यानंतर सोर्सेस असतील. अशा बेसिकचे फीचर्स, सॅलियंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तर त्या सॅलियंट फीचर्स वरती हे सर्व क्वेश्चन आले, 3-4 क्वेश्चन. बघ आता किती भाग आहेत टोटल. सुरुवातीला ओरिजिनल घटनेमध्ये 22 भाग होते, त्यात वेळोवेळी बदल होत आता सध्या किती आहेत आपल्याकडे, 25 भाग आहेत. सर्व काही कॅन्सल केलेले आहेत, तर त्यांचा जर विचार केला तर टोटली 25 भाग आहेत सर्व. त्याच्यानंतर बघा भाग 1, काय भाग 1 आता. भाग 1 मध्ये वेगवेगळे संघराज्य असेल आणि त्यांचे कार्यक्षेत्र असेल, युनियन अँड इट्स टेरिटरी, किंवा संघराज्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र आहे. भाग 2 मध्ये काय आहे तुमचं, भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. जोड्या लावा विचारल्या त्यांनी, आपण आत्ताच बघितलं भाग 2 मध्ये 5 ते 11 संबंधी आर्टिकल आहे. पहिल्यामध्ये 1 ते 4 संबंधी आर्टिकल आहे.
त्याच्यानंतर भाग 3 मध्ये काय, भाग 3 मध्ये आहे तुमचे मूलभूत अधिकार, साधारण कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंतचे वेगवेगळे मूलभूत अधिकार आहेत. त्याच्यानंतर भाग 4 मध्ये काय आहे, भाग 4 मध्ये तुमचं राज्याची मार्गदर्शक तत्वे आहे. त्याच्यानंतर भाग 5 मध्ये जर विचार केला तर केंद्रीय कार्यकारी यंत्रणा आहे, युनियन एक्झिक्युटिव्हचा सर्व युनियन गव्हर्नमेंटचा संदर्भ आहे. त्याच्यात कार्यकारी यंत्रणा असेल, संसद असेल, कायदेविषयक राष्ट्रपतींच्या अधिकार असतील, त्याच्यानंतर केंद्रीय लेवलला न्याय व्यवस्था असेल, कॅगचं ऑफिस असेल, हे सर्व भाग 5 मध्ये येईल. भाग 6चा जर विचार केला तर भाग 6 मध्ये काय, राज्य सरकार संबंधीच्या बाबी, जशा राज्य लेवलची कार्यकारी यंत्रणा असेल, तर त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ असतील, त्याच्यानंतर गव्हर्नरच्या कायदेविषयक पॉवर्स असतील, उच्च न्यायालय असेल, त्याच्यानंतर इतर सबऑर्डिनेट कोर्ट्स असेल किंवा दुय्यम न्याय व्यवस्था असेल त्याच्या संबंधी. त्यानंतर भाग 7 हा डिलीट केलेला आहे. त्यानंतर भाग 8चा जर विचार केला तर केंद्रशासित प्रदेश आहे भाग 8 मध्ये. भाग 8 मध्ये केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यानंतर भाग 8 नंतर जर बघितलं तुम्ही तर भाग 9 मध्ये पंचायत राज व्यवस्था आहे. इथे जे दिले आपण पंचायत राज. 9A मध्ये, 9A मध्ये काय दिले, म्युनिसिपालिटीज दिलेले आहेत सर्व. 9A मध्ये म्युनिसिपालिटीज आहे. त्याच्यानंतर भाग 9B मध्ये कोऑपरेटिव्ह आहे, सहकार सोसायट्या. भाग 9B, इथे बी 9B करा, हे 11 झाल्याची 9B मध्ये सहकार सोसायट्या असतील. 10 मध्ये शेड्यूल्ड आणि ट्रायबल एरिया असेल. अशा पद्धतीने सर्व वेगवेगळे 25 भाग, टोटल भाग आपल्याला रिवाइज करायचे. 9 झाले, 10 झाले. 11 मध्ये काय दिलंय मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंधीचे वेगवेगळे संबंध दिले. केंद्र राज्य संबंध आहेत कोणत्या प्रकारचे, कायदेविषयक केंद्र राज्य संबंध आणि प्रशासकीय केंद्र राज्य संबंध, भाग 11 मध्ये. त्याच्यानंतर भाग 12 मध्ये काय दिलेलं आहे, भाग 12 मध्ये वित्त विषयक केंद्र राज्य संबंध दिले वेगवेगळे. नंतर भाग 13 मध्ये व्यापारासंबंधीच्या तरतुदी आहे. भाग 14 मध्ये ज्या केंद्र आणि राज्यांतर्गत वेगवेगळ्या सेवा येतात, सर्व्हिसेस येतात, त्याच्या संबंधी तुमचं भाग 14 बोलताय. सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट्स, त्याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन्स असतील, UPSC MPSC असेल, याच्या संबंधित सर्व कलम आहेत. त्याच्यानंतर 14A मध्ये, 14A मध्ये ट्रिब्युनल्स आहे. 14A मध्ये काय, ट्रिब्युनल्स आहे. त्याच्यानंतर 15 मध्ये काय, निवडणूक आहे. कलम 15 मध्ये निवडणुका आहे. कलम 16 मध्ये स्पेशल काही प्रोव्हिजन्स आहेत. कलम 17 मध्ये अ, कार्यालयीन भाषा आहे, ऑफिशियल लँग्वेजेस आहे. कलम सॉरी, भाग 18 मध्ये इमर्जन्सी रिलेटेड प्रोव्हिजन्स आहे. भाग 20 मध्ये घटना दुरुस्ती संबंधीच्या तरतुदी आहे. भाग 20, घटना दुरुस्ती त्याच्या संबंधीच्या बाबी आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळे भाग दिलेले आहेत. त्यानंतर त्यामुळे ऑप्शन काय येतात, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर जो 4 आहे तर ते त्याचं उत्तर आहे. म्हणजे अ च 4, ब च 1, क च 3 आणि ड च 2. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर 4 हा त्याचं परफेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, पुढे आता 5व्या अनुसूची संबंधित पुन्हा अनुसूचीवरती हा प्रश्न आहे, दुसरा प्रश्न आहे पुन्हा. 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि जनजाती क्षेत्रे यांच्या प्रशासनासंबंधीच्या तरतुदी, प्रशासनासंबंधीच्या तरतुदी यावरती हा प्रश्न आहे. शेड्युल्ड एरिया आणि ट्रायबल, वेगवेगळ्या किती अनुसूच्या आहेत आपल्याला माहिती, टोटल 12 अनुसूच्या आहेत. त्याच्यातल्या 5वी शेड्युल्ड एरिया आणि ट्रायबल एरिया संबंधी आहे.
आणि 6वी ही तुमची आदिवासी क्षेत्रांसाठीची आहे. 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्य येतात. आसाम असेल, मेघालय असेल, त्रिपुरा असेल, मिझोरम असेल, AMTM ही 4 राज्ये. त्याच्यामध्ये आपण जास्त घटनात्मक संरक्षण दिले त्या भागातील आदिवासी समुदायासाठी. त्यानंतर 5वा आणि 6वी अनुसूची किंवा दोन्ही शेड्यूल त्याच्या संबंधीच्या तरतुदी या घटना दुरुस्ती घटनातलं आर्टिकल नंबर 244 जे आहे तर त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन संबंधी म्हणजे अनुसूची 5 आणि 6च्या ऍडमिनिस्ट्रेशन संबंधीच्या बाबी कलम 244 मध्ये सर्व दिलेल्या आहेत. आता हा भाग बघत असताना याच्यात बेसिक काय बघायचं, त्यांनी काय विचारले की 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि जनजाती क्षेत्रे यांच्या प्रशासनासंबंधी घटनेतील तरतुदी राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते आणि सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. तर याचं उत्तर काय आहे? ठीक आहे. त्याच्यात थोडं डिटेल एकदा बघू आणि त्यानंतर आपण त्याच्या उत्तरावर. जर तुम्ही बघितलं तर शेड्यूल एरिया नोटिफाय कोण करतं, हा पहिला प्रश्न आहे बेसिक. शेड्यूल्ड एरिया म्हणजे अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र हे नोटिफाय कोण करतं, घोषित कोण करतं. तर हा पॉइंट जर बघितला आपण तर तो घोषित करतायत ते राष्ट्रपती करतात. कोण करते घोषित किंवा नोटिफाय कोण करतं, राष्ट्रपती करतो. ते आपल्याला सर्वात पहिल्यांदा माहित पाहिजे. त्याच्यानंतर या क्षेत्राच्या नियमनासाठी सर्वात महत्वाची एक बाब आहे ती म्हणजे ट्रायबल ऍडव्हायझरी काउन्सिल, TAC. ह्या भागामध्ये ट्रायबल ऍडव्हायझरी काउन्सिल स्थापन करण्यासंबंधीची तरतुदी 244 मध्ये दिलेली आहे. आणि त्या ट्रायबल ऍडव्हायझरी काउन्सिल मुळे त्या भागात काय होतं की तिथल्या आदिवासी समुदायाला प्रत्यक्ष लोकशाहीद्वारे काही निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ते असते. आणि या काय करतात TAC साधारण आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी राज्यपालांना सल्ला देण्याचं काम सुद्धा, ऍडव्हायझरी काम हे सुद्धा कोण करत असते, ही समिती करत असते राज्यपालांशी. आणि त्यावेळेस एखाद्या अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र असेल तर ते क्षेत्र वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर ते काम करत असतात राष्ट्रपतीच करतात. क्षेत्र घोषितही राष्ट्रपती करतात, त्याच्यामध्ये बदल करायचा असेल राष्ट्रपती करतात. आता हा बदल करत असताना साधारण राष्ट्रपती हे राज्यपालाशी सल्लामसलत करतात. त्या भागातील राज्यपालाशी सल्लामसलत करतात आणि सल्लामसलत करून एखाद्या भागातील अनुसूचित क्षेत्रे वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. आता बघा याच्या संबंधी एखादं क्षेत्र, कोणते क्षेत्र अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती क्षेत्र म्हणून घोषित करायचे याचा बेसिक क्रायटेरिया काय, बुरिया कमिटीनुसार की 1951च्या लोकसंख्येनुसार ज्या भागात साधारण 40% आदिवासी लोकसंख्या आहे त्या भागाला अनुसूचित क्षेत्रे किंवा अनुसूचित जनजाती क्षेत्रे म्हणून घोषित केल्या जातात. त्या भागात आदिवासी लोकसंख्या असली पाहिजे आणि ती 1951च्या जनगणनेनुसार 40% जास्त असेल त्या भागाला ते डिक्लेअर. आता याच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी सध्या आपण पेसा ऍक्ट आणलेला, जी 5वी अनुसूची आहे त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी पेसा कायदा आणलेला आहे. पेसा कायदा 1996चा, डिसेंबर 1996 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं. आता पेसा म्हणजे काय, पंचायत एक्सटेन्शन इन शेड्यूल्ड एरिया. या कायद्यात हा कायदा या अनुसूचित इम्प्लिमेंटेशन साठी सध्या वापरल्यात. या अनुसूचीचं सध्या जर इम्प्लिमेंटेशन बघितलं ते, एक मिनिट मला आता इंडियाचा माप काढून घे. थोडाफार चुकला तर माफ करा. याच्यामध्ये बघा साधारण 10 राज्यांचा समावेश होतो या पेसा कायद्यानुसार. 10 राज्यात पेसा कायदा इम्प्लिमेंट केला जातो. त्यात जोडी जोडीने जायचंय. एक आहे गुजरात, 2 आहे राजस्थान, 3 आहे मध्य प्रदेश, 4 आहे महाराष्ट्र, 5 आहे छत्तीसगड, 6 आहे झारखंड, 7 आहे ओडिसा, त्याच्यानंतर 8 आहे तेलंगणा, 9 आहे तुमचं आंध्र प्रदेश आणि 10 आहे हिमाचल प्रदेश. अशा 10 राज्यांमध्ये पेसा ऍक्ट आहे. तर राज्यात जर विचार केला महाराष्ट्र,
तर महाराष्ट्रात साधारण 13 जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रात साधारण 13 जिल्ह्यांमध्ये हा पेसा ऍक्ट इम्प्लिमेंट केला जातो. त्याच्यामध्ये पहिला ग्रुप जर बघितला तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार, खानदेशचे 3 जिल्हे. सेकंड जर विचार केला, नगर आणि नाशिक. तिसरा ग्रुप जर विचार केला तर पालघर, ठाणे, पुणे. अशा पद्धतीने 3 2 6 2 8. चौथा ग्रुप जर विचार केला आपण तर मराठवाड्यातल्या नांदेड पासून सुरुवात करायचं, नांदेड त्याच्या बाजूचा यवतमाळ असेल, त्याच्या बाजूचा चंद्रपूर असेल, त्याच्या बाजूला गडचिरोली असेल. अशा पद्धतीने टोटल 12 जिल्हे. मग पाचवा ग्रुप सेपरेट येतो, तो म्हणजे आहे अमरावती. अशा पद्धतीने साधारण 13 जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा इम्प्लिमेंट केला जातो. त्याच्यानंतर स्वामित्व ही करंटवरची योजना होती. ठीक आहे. तिचं उत्तर 3 नंबर आहे अकड. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, मालमत्तेसंबंधीचे विवाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे, शहरी नियोजन आणि अंमलबजावणीसाठीच्या जमिनींची अचूक नोंदणी तयार करणे हा ऑप्शन नाही. ऑप्शन नंबर 3 आहे त्याचा करंट रिलेटेड स्कीम. पुढचा जर महत्वाचा प्रश्न आहे 2023च्या सेटे मधला 83 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभेच्या शून्य प्रहार किंवा 0 ओव्हर संबंधीचा प्रश्न. आता महत्वाचा टॉपिक आहे लोकसभा. आपल्याला माहिती की आपण द्विगृही द्विगृही पद्धत किंवा बायकॅमेरलिझम आहे ते कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेलं आहे, ते ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन मधनं घेतलेलं. त्याच्यानुसार 2 गृह आहे आपल्या इथं संसदेची, एक आहे लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. त्या लोकसभेत काही संसदीय कामकाजाची साधने आहेत. लोकसभेत जेव्हा किंवा संसदेत कामकाजासंबंधीची साधने आहेत, तर 0 आवर हे संसदीय कामकाज पद्धतीतलं एक साधन आहे. 0 आवर म्हणजे काय, आता आपण त्याच्या संबंधी एकदा बघून घेऊ. काय 0 आवर, 0 आवर किंवा शून्य प्रहार. आता याच्यात काय काय बाबी लक्षात ठेवायच्या, एकदा प्रश्न वाचू आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या डिस्क्रिप्शन्सवर आणि त्याच्या डिटेल अनालिसिसवर. प्रश्न उत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ, सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे शून्य प्रहार म्हणून ओळखली जाते. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, आता काय बरोबर चूक बघू. शून्य प्रहारादरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30च्या वेळेत सभापती सूचना देतात. दुसरा ऑप्शन. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. ठीक आहे, तिसरा पण. चौथा, 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. असे 4 पॉइंट. आता याच्यात कोणते बरोबर कोणते चूक एकदा आपण एक एक बघायला सुरुवात करू. शेवटचं काय म्हणते, 0 तासासंबंधित कोणत्याही नियमात तरतूद नसल्याने. त्याला इंग्लिशमध्ये काय, देर इज नो म्हणता येते, नो प्रोव्हिजन इन द रूल्स अबाउट द 0 आवर. तर आता याच्या संबंधी तर संसदीय कामकाजासंबंधीचा जर तुम्ही विचार केला की त्याचे वेगवेगळे आयुध किंवा आयुधांचा वापर असेल तर त्याचे सोर्स काय, एक तर घटना त्याचा सोर्स आहे, दुसरा काही संसदीय परंपरा त्याचा सोर्स असतो, किंवा तिसरा असतो रूल्स ऑफ प्रोसिजर. घटनेत कोणतंही संसदीय कामकाजासंबंधी एखादं साधन असेल किंवा कामकाज चालतं तर त्याचा सोर्स किंवा कुठनं त्याला पॉवर ड्रॉ करते ते एक तर असेल संविधान, दुसरं असतं रूल्स ऑफ प्रोसिजर. संविधान एक असेल, रूल्स ऑफ प्रोसिजर 2 असेल आणि तिसरं असतं संसदीय परंपरा. 3 बाबी, संविधान, रूल्स ऑफ प्रोसिजर आणि संसदीय परंपरा. तर त्याच्यातल्या रूल्स ऑफ प्रोसिजर मध्ये नॉट मेन्शन आहे. त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने ऍडव्हान्स नोटीस नसते, पण 10च्या आत काय म्हणते, 10च्या आत साधारण तुम्हाला सभापतींना सूचित करावं लागतं सकाळी 10च्या आत. त्याला कुठली ऍडव्हान्स नोटीस नसते, पण त्या दिवशी ऍटलीस्ट 10च्या आत तुम्हाला सूचित करावं लागतं. त्याच्यानंतर ह्या शून्य प्रहार, म्हणजे शून्य प्रहार मध्ये कधी असतो, 12 नूनला 12 वाजता साधारण शून्य प्रहार सुरू होतो. कुठं सुरू होतो? 12 वाजता लोकसभेत तुमचा शून्य प्रहार सुरू होतो, आणि राज्यसभेचं कामकाजच शून्य प्रहारापासून सुरू होतं. ही त्यातली महत्वाची किंवा गमतीची बाब आहे. त्याच्यानंतर, कारण की त्याच्या अगोदर 12च्या अगोदर 11 ते 12 या काळात काय असतं, प्रश्न उत्तराचा तास असतो, क्वेश्चन अवर असतो. आणि त्याच्यानंतर 12 ते 1 मध्ये तुमचा असतो झिरो अवर किंवा शून्य काळ. शून्य काळाचा जर विचार केला तर 1962 पासून त्याचा वापर आहे, आणि हा भारताने लावलेला इंडियन इनोव्हेशन. कधीपासून वापर आहे त्याचा? 1962 पासून त्याचा वापर आहे, आणि इंडियन इनोव्हेशन आहे, म्हणजे भारतात त्याचा सर्वात पहिल्यांदा वापर सुरू आहे. आलं लक्षात? त्यामुळे कोणत्या दिवशी किती प्रकारे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. ही स्टेटमेंट बरोबर आहे, ड स्टेटमेंट त्याचं बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन 1 कट होऊन जातो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 कट होऊन जातो. त्याच्यानंतर मी सांगितलं की शून्य प्रहारादरम्यान मुद्दे मांडण्यासाठी दररोज सकाळी 8:30 ते 10 या वेळेस सभापती सूचना देतात, किंवा त्याला इंग्लिशमध्ये एकदा वाचू आपण की फॉर द रेझिंग मॅटर ड्युरिंग झिरो अवर मेंबर्स हॅज टू गिव्ह नोटीस बिटवीन 8:30 to 9:30 AM एव्हरी डे. त्यात क्लिअर म्हणते 10च्या आत. आता असं ते स्पेसिफिक टायमिंग 10च्या आत दिली पाहिजे, जेणेकरून त्या दिवसाच्या त्या डिस्कशन मध्ये ते मुद्दे उचलता येतात. त्याच्यानंतर सध्या शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमावर दररोज 30 प्रकारचे मुद्दे मांडण्याची परवानगी असते, अशा कुठलेही लिमिट नाही. त्यामुळे ब आणि क दोन्ही चुकीचे आहे. त्याच्यानंतर प्रश्न उत्तराच्या तासानंतर कागदपत्रे ठेवण्या आधीची वेळ आणि सभागृहात कोणते सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहार म्हणून ओळखली जाते. तो शून्य प्रहार म्हणजे 12 ते 1 दरम्यानचा साधारण जो काळ असतो, त्यानंतर जेवणाचा ब्रेक होतो, त्या वेळेमध्ये तुमचा शून्य आवर किंवा झिरो आवर सुरू होतो. आणि लोकसभेच्या केसमध्ये, राज्यसभेच्या केसमध्ये प्रश्न उत्तराचा तास किंवा क्वेश्चन आवर नसतो 11 वाजेचा, तर डायरेक्ट 12 वाजताच ते झिरो आवरनेच कामकाज सुरू होतं. ठीक आहे. आणि इथे जे म्हटलंय प्रश्नोत्तराचा तास, त्याच्यामध्ये माहितीच आपल्याला, प्रश्नोत्तराचा तास जो आहे तो 3 प्रकारचे तारांकित प्रश्न असेल, अतारांकित प्रश्न असेल, आणि शॉर्ट नोटीस क्वेश्चन असेल, अशा 3 पद्धतीने ते विचारतात. आता शून्य प्रहाराचा विचार केला. शून्य प्रहार 1962 पासून वापरतोय, आणि इंडियन इनोव्हेशन आहे. तसंच अजून एक इंडियन इनोव्हेशन आहे, ते म्हणजे कॉलिंग अटेन्शन किंवा ध्यान आकर्षक जो प्रस्ताव असतो, कॉलिंग अटेन्शन मोशन असते, त्या ध्यान आकर्षक प्रस्तावाचा सुद्धा वापर 1954 पासून. आणि हे दोन्ही पण भारतीय संसदीय परंपरेत त्यांचं ओरिजिन झालं, किंवा भारतीय इनोव्हेशन आहे, इंडियन इनोव्हेशन आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला जोडूनच जर प्रश्न म्हटला तर तुमचा क्वेश्चन अवर, आणि किंवा ज्याला प्रश्न उत्तराचा तास म्हणतो, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तारांकित प्रश्न असेल, अतारांकित प्रश्न असेल, आणि तिसरं असतं अल्पसूचना किंवा शॉर्ट नोटीस वाईज क्वेश्चन. तारांकित प्रश्नासाठी तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, आणि अल्पसूचना प्रश्न, असे 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे आपल्याला माहिती. तारांकित प्रश्नासाठी हिरवा पेपर वापरला जातो, अतारांकित साठी पांढरा पेपर असेल, आणि अल्प मुदतीसाठी तुमचा फिकट गुलाबी असेल. ठीक आहे, याच्यावर आपण परत डिटेल बोलू. तर महत्वाचं होतं आपल्याला शून्य प्रहारासंबंधी आपण बोललेलो.